हिंगणात शैक्षणिक विकासाला नवी दिशा, देशमुख विद्यालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन उत्साहात संपन्न. परिसरातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा देशमुख माध्यमिक विद्यालय व स्वर्गीय श्यामरावजी देशमुख स्मृती विज्ञान मंदिर यांच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भव्य भूमिपूजन सोहळा आज उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. कल्पतरू शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक संस्था नागपूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली. या सोहळ्याचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बावनकुळे यांचे कुमकुम लावून पारंपरिक स्वागत करण्यात आलं, तर शालेय विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यानंतर माजी खासदार दत्ताजी मेघे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधाकरराव देशमुख, ॲडव्होकेट चंद्रशेखर काळे, बाबाभाऊ आष्टणकर, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच हिंगणा नगर पंचायत नगराध्यक्षा सौ लता गौतम, दिवाकरराव दळवी, विशाल भोसले, आदर्श पटले व वानाडोंगरी नगर परिषद अध्यक्षा सौ सुनंदा बाकडे, सौ चंदा अजमेरे, नगरसेवक नितीन काळे, शुभम गोहाड, सरपंच उमेश आंबटकर, पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. प्रास्ताविकात भाषणात माजी आमदार सुधाकरराव देशमुख यांनी शाळेचा प्रवास उलगडताना सांगितलं की ही शाळा 2004 पासून सुरू झाली असून सुरुवातीला काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. मात्र विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी विशेष मेहनत घेत शाळेला नवसंजीवनी दिली. नव्या इमारतीसाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 3 कोटी रुपयांचं काम करण्यात येणार आहे. यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांनी मोठे सहकार्य केले असून पुढेही त्यांचं सहकार्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकरराव देशमुख यांच्या कार्याचं कौतुक करत सांगितलं की त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आपली राजकीय वाटचाल घडली. पुढे ते म्हणाले की या शाळेच्या माध्यमातून शिका प्रयोग शाळा आधुनिक व तंत्र आधारित शिक्षण व्यवस्था उभी राहणार आहे. आजच्या युगात एआयच्या माध्यमातूनच जागतिक दर्जाचं शिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील डॉक्टर, अभियंते आणि मोठे तज्ज्ञ होऊ शकतात. पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पूर्ण करत राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत कल्पतरू शिक्षण संस्थेला देणार आहे. शाळेची इमारत उच्च दर्जाची CBSE शाळांच्या धर्तीवर उभारली जावी आणि भविष्यातही संस्था स्पर्धात्मक स्तरावर नाव कमवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी विद्यादान हे राष्ट्रनिर्मितीचं कार्य समजून कार्य करावे असं आवाहनही त्यांनी केलं. देशभरात भारत देशात 3047 संकल्पाकडे वाटचाल करत असताना शिक्षण एकमेव भक्कम पाया असल्याचं त्यांनी नमूद केलं. देश युवा शक्तीने समृद्ध होत असून आता लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स शिक्षण मिळत आहे. ही सकारात्मक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हिंगणा शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खेडकर, अमरावती.